नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर। आज आम्ही दौंड तालुक्यामधील स्वप्नील बागल सर ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडचे शॉपी चालक यांच्या आज खरबूज प्लॉटमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तर 34 दिवसाचा हा प्लॉट आहे। तर त्या प्लॉटचे रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने आलेले आहे। आपण ते रिझल्ट कसे आले त्यांना ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडचे सॉईल ॲप्लिकेशनपासून आत्तापर्यंतची त्यांनी कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली किंवा दिली ह्या प्लॉटला, त्याचा आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं नाव? स्वप्नील बागल। ओके, तुम्ही ही लागवड खरबुजाची केली किती दिवस झाले? सर, ही लागवड 20 फेब्रुवारीला केलेली आहे, बरोबर, आणि आता जवळजवळ 34 दिवस झालेले आहेत। लागवड करण्यापूर्वी सॉईल ॲप्लिकेशन मध्ये काय वापरलं याला? सर, ह्याला सॉईल अमृत वापरलं, सॉईल ग्रो वापरलं, ओके, परत निम ग्रो वापरलं, परत हे वापरलं, ब्रह्मास्त्र बी वापरलं, आणि हे सगळं प्रोडक्ट मी सोडले। त्याच्यातून मला ना प्रत्येक रिझल्ट व्यवस्थित आलेला आहे ह्याचा। रोबोट गोल्ड बी वापरलं। रोबोट गोल्डने जे झाड ॲक्टिव्ह वापरला त्याच्यामध्ये ना झाडाचा एकदम ट्रेस निघून गेला आणि झाडाचं ॲक्टिव्ह वाटायला लागलं। आणि ब्रह्म आता 34 दिवसाचा प्लॉट झाला आहे, आता कळे धारणा चालू झालेली ना, तर त्याच्यामध्ये असं फळ झालेलं आहे। तर ब्रह्मास्त्र सोडल्यापासून आहे ना फळ एकदम मोठं झालं सर। बरोबर, सरांनी काय केलेलं आहे की आपल्या सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सुरुवातीला ग्रो रिवायटल पण वापरलं होतं, याच्यामध्ये भूशक्ती ग्रॅन्युअल पण आपण दिलेलं होतं। लागवड झाल्याच्या नंतर त्यांना मिक्स ट्रीटमेंट सांगितली होती, सॉईल अमृत, सॉईल ग्रो आणि ॲक्टिव्हची ट्रीटमेंट केली होती। आणि फवारणीमधनं आपण ग्रो पॉवर, ग्रो 77, रोबोट गोल्ड आणि ॲक्टिव्हची फवारणी केली होती। त्याच्यानंतर आपण 3 in 1 नीम ग्रो आणि ग्रो पॉवर आणि ॲक्टिव्हची फवारणी केली होती। त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप याला आपण तुम्ही स्लरी दिलेली याला, बरोबर की नाही? मल्टीग्रोची स्लरी किती वेळा स्लरी सोडली तुम्ही याला? मल्टीग्रोची 2 वेळा सोडली। बघा मित्रांनो, मल्टीग्रो बॅक्टेरिया आपलं जे व्हिजन आणि मिशन आहे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचं आणि याच्यामध्ये 50% आपला खताचा, फर्टिलायझरचा खर्च कमी करायचा। त्या अनुषंगाने आपण मल्टीग्रो नावाचा बॅक्टेरिया दिला होता। त्यांनी गूळ आणि आंबट ताक टाकून त्याची स्लरी बनवली। त्यातलं काही द्रावण त्यांनी बाजूला काढून ठेवलं आणि राहिलेलं द्रावण हे 200-300 लिटर पाण्यामध्ये ड्रिपद्वारे आपल्या ह्या खरबुजाच्या प्लॉटला सोडत गेले। आजची जर परिस्थिती बघितली या खरबुजाच्या प्लॉटची, ग्रेनरी एकदम चांगली आहे, त्याच्यानंतर शेंडे पण चांगले निघत आहेत, फुलकळी पण चांगली आहे, आणि जर बघितलं तर या ठिकाणी फळंसुद्धा चांगले लागत गेलेले आहे। बघा, जवळजवळ हा 30 ते 35 ते 40 गुंठ्याचा प्लॉट आहे। त्याच्यामध्ये फळांची साईज, त्याच्यानंतर शेंडे, त्याच्यानंतर ग्रेनरी, फुलकळी एकदम चांगल्या पद्धतीने लागलेली आहे। त्याच्यानंतर ग्रो ब्रह्मास्त्र आपण त्यांना ड्रिपद्वारे 3 दिवसापूर्वी सोडायला दिलं होतं। त्यांना असं पण वाटत नव्हतं की आता नेमकी माझा प्लॉट अजून झाकळलेला नाही, परंतु मित्रांनो जेव्हा 3 दिवसापूर्वी त्यांनी सोडलं आणि आज आम्ही 26 तारखेला दौंड येथील प्रोग्रामसाठी आलो आणि त्यांनी व्हिजिट करताना बघितलं, आज त्यांनी स्वतः सांगितले की सर, हे काही दिसत नव्हतं, आज सगळे झाकळत गेलेले आहे। म्हणजे इतके सुंदर रिझल्ट आपल्याला ग्रो ब्रह्मास्त्रचे या ठिकाणी आलेलं आहे। त्याबरोबर तुम्ही वरदान पण याला सोडलेलं, बरोबर की नाही? हो, वरदान पण सोडलं सर। मग मला एक सांगा बागल सर, तुम्ही हे सगळी ट्रीटमेंट करत असताना तुम्ही स्वतः सॅटिस्फाय आहात ना? हो। मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिता? हो सर, नक्की सांगू शकतो मी। म्हणजे ग्रो विजन इको केअरचे प्रोडक्ट वापरा आणि आपला 100% रासायनिक खर्च कमी करून जास्त करून जैविकवरती तुम्ही भर द्या, आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न होतं। बरोबर, म्हणजे ते समाधानी आहात आणि चांगला रिझल्ट या ठिकाणी। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडचे सॉईल ॲप्लिकेशनपासूनचे हार्वेस्टिंगपर्यंतच्या आपल्या सगळ्या प्रोडक्टची रेंज आहे, ज्याच्यातनं बरीचशी डिफिशियन्सी कव्हर केली जाते आणि खताचा जवळजवळ 40 ते 50% खर्च कमी होतो। कीटकनाशकांच्या बाबतीत जर बोललं तर आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरल्यामुळे पुढे येणारा कीटकनाशकांचा जो खर्च आहे तो आपण या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून, ऑर्गॅनिक प्रोडक्टच्या माध्यमातून करत आहोत। नक्कीच तुम्ही प्रोडक्ट वापरा। धन्यवाद। जय ग्रो विजन। थँक्यू।